श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यात अडचणी ह्या येतच असतात. आयुष्यात भीती, दुःख, संकट हे येतच असतात. यामुळे चिंता व नकारात्मकता हे आपल्या अंगी लागते. कधीकधी आपल्याला छोटे दुःखसुद्धा खूप मोठे वाटू लागते. अशा वेळी घाबरायचे नाही. अशा वेळी नेहमी सकारात्मक राहायचे. स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. आपल्याला स्वामी शक्ती अनुभवायला मिळेल. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांचा जप करतो आणि त्यांची सेवा करतो त्याला स्वामी कधीही काही कमी पडू देत नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वामी सेवा ही केलीच पाहिजे. जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करतो त्याला वेळोवेळी स्वामींच्या चमत्काराचा अनुभव हा येतोच. स्वामी म्हणतात, माणसाच्या आयुष्यात सुख दुःख हे येतच असतात. हा मनुष्य जीवनाचा नियमच आहे. परंतु लक्षात ठेवा, दुःखामध्ये कधीही घाबरू नका. दुःखाला व संकटांना भक्कमपणे सामोरे जा. संकटांमध्ये मार्ग हा निघतच असतो. आयुष्यात संकटांना घाबरून कधीही पळून जाऊ नका. संकटांपासून दूर गेल्याने ते संकट संपत नाही. ते संकट तात्पुरते टळते. ते पूर्णपणे नष्ट होत नाही. ते तात्पुरते थांबलेले असते. पण लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे संकटांपासून लांब पळता तेवढे ते वाढत जातं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकटांपासून घाबरून पळून जाऊ नका. त्याला भक्कमपणे सामोरे जा. आयुष्यातील किती मोठी संकटे असू द्यात, त्यातून मार्ग हा निघतोच. तुम्हाला तो मार्ग हा शोधावाच लागतो. देव एक रस्ता बंद करतो तर दुसरे रस्ते उघडतोच. तुम्हाला फक्त तो रस्ता दिसला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात जर सुखी राहायचे असेल तर 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एक म्हणजे दुसऱ्याविषयी तोंडात किंवा मनात कधीही वाईट चिंतू नका. दुसऱ्याच्या विषयी मनामध्ये कधीही द्वेष ठेवू नका. दुसऱ्याविषयी मनामध्ये कधीही रागाची आणि बदलाची भावना ठेवू नका. दुसरी गोष्ट आणि त्यातील ती म्हणजे कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेवू नका. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवल्यावरती ती पूर्ण न झाल्यास स्वतःला खूप मानसिक त्रास होतो. लोक खूप स्वार्थी असतात बाळा. ते तुमचा फक्त वापर करत असतात, त्यांच्या गरजेपुरता. एकदा का तुमची गरज संपली की ते तुम्हाला विसरूनही जातात. अशी माणसं तुमच्या संकटामध्येही तुमची मदत करत नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, संकटाच्या काळात नेहमी जवळचीच व्यक्ती पहिल्यांदा पळून जाते. त्यामुळे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. या 2 गोष्टी तुम्ही जर का पाळल्या तर आयुष्यात कधीही दुःखी होणार नाहीत. तुम्ही नेहमीच सुखी राहाल आणि तुमची नेहमी प्रगतीच होत राहील. श्री स्वामी समर्थ.